आपण आमचे प्रतिनिधी भरत मोहोळकर आपल्या सोबत लाईव्ह जोडले गेलेले आहेत। भरत, आपण बघतोय की सामच्या बातमीचा इम्पॅक्ट दिसला। या सगळ्या नियुक्त्या रद्द करण्याचे सरकारने आता आदेश अखेर जारी केलेले आहेत। स्नेहिल, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे उसनवारीवर मौखिक आदेशाच्या माध्यमातून आणि इतर जे काही प्रतिनियुक्तीवर आलेले 314 अधिकारी मलाईदार खात्यांवरती याच मंत्रालयामध्ये या सगळ्या अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आलेली होती। हे अधिकारी अनेक वर्षांपासून मंत्रालयामध्ये ठाण मांडून असल्याचं पाहायला मिळत होतं आणि आता या अधिकाऱ्यांवरती एक मोठा कारवाईचा बडगा मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून सामान्य प्रशासन विभागाने उघडल्याचं पाहायला मिळतं। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या 314 अधिकाऱ्यांना आता पुन्हा त्यांच्या जे काही मूळ खाते आहेत त्या ठिकाणी त्यांना पाठवण्यासंदर्भात सामान्य प्रशासन विभागाने शासनादेश जारी केलेला आहे। आणि सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे जे सगळे अधिकारी उसनवारीवरती आलेले आहेत 15 सप्टेंबर पर्यंत त्यांचा त्या सगळ्या संदर्भात मुख्यमंत्री कार्यालयाकडे मनुष्यबळ व्यवस्थापनासंदर्भात कठोर निर्देश जारी करण्यात आलेले आहेत। आणि सगळ्यात महत्त्वाची या सगळ्या नियुक्त्या आहेत त्या रद्द करण्यासंदर्भात मोठा शासनादेश काढण्यात आल्याचं पाहायला मिळतंय। या सगळ्या बाबत 20 सप्टेंबर पर्यंत मुख्यमंत्री कार्यालयाला हा सगळा या सगळ्या नियुक्त्यांबाबतचा पुन्हा हे सगळे अधिकारी त्यांच्या मूळ विभागात त्यांना पाठवल्या संदर्भातील जो अहवाल आहे तो सादर करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत। आणि त्यामुळे साम टीव्हीची जी आपण बातमी जी दाखवलेली होती मलाईदार खात्यांवरती अनेक वर्षांपासून हे सगळे अधिकारी ठाण मांडून बसले होते त्यांच्या संदर्भात आता साम टीव्हीच्या बातमीचा मोठा इम्पॅक्ट झाल्याचं पाहायला मिळतं। या अधिकाऱ्यांना आता पुन्हा त्यांच्या खात्यामध्ये पाठवण्यात येणार आहे। अगदी बरं, एक महत्त्वाचा प्रश्न असा एक प्रेक्षक म्हणून की ह्या अधिकाऱ्यांच्या ज्या नियुक्त्या होत्या त्या नियुक्त्या कशा माध्यमातून झाल्या होत्या, का झाल्या होत्या आणि त्यांना इथं किती काळ ते या पदावर ठाण मांडून बसले होते आणि त्याचा किती फायदा यांना झाला असावा, काय अंदाज या संदर्भातला? स्नेही, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे जे अधिकारी आहेत त्यांच्या प्रतिनियुक्ती संदर्भात काही खात्यांमध्ये अधिकारी असतात त्यांना प्रतिनियुक्तीवरती दुसऱ्या खात्यामध्ये पाठवलं जातं। पहिला मुद्दा। दुसरा मुद्दा, जे अधिकारी आहेत त्यांना मौखिक आदेशाद्वारे काही हितसंबंधांच्या माध्यमातून त्यांची नियुक्ती केली जाते। तिसरा जो मुद्दा आहे तो पहिला प्रतिनियुक्ती, दुसरा मौखिक हितसंबंध आणि तिसरा जो मुद्दा आहे तो काही एखाद्या खात्यामध्ये जर कमी अधिकारी असतील तर त्या संदर्भात लेखी आदेशाद्वारे अशा पद्धतीने अधिकाऱ्यांना दुसऱ्या खात्यामध्ये पाठवण्याचा नियम आहे। मात्र सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे अधिकारी काही संगनमत करून काही वरिष्ठांशी असलेले हितसंबंध या सगळ्याच्या माध्यमातून अनेक वर्षानुवर्ष याच मंत्रालयामध्ये आणि त्यामुळे आपण बघतोय की या ठिकाणी कशा पद्धतीने या प्रतिनियुक्त्यांवर हे अधिकारी शिकून बसले होते आणि आता हा एक मोठा दणकाच या सगळ्यांना मिळालाय असं म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाहीये। सामच्या बातमीचा हा इम्पॅक्ट आज पुन्हा एकदा थेट मंत्रालयातल्या या अधिकाऱ्यांना पाहायला मिळालेला आहे।